पिता पुत्र पवित्र आत्म्याचे नावे आमेन. माझा प्रिय बंधूंनो भगिनीनो लहान लेकरांनो प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो हालेलुया. प्रिय बंधू बहिणीनो निरंतर येशूच्या मनात एक गोष्ट आहे. काय आहे येशूच्या मनात? हालेलुया. मला बापाने पाठवून दिलेलं आहे. मला काहीतरी पूर्ण करायचं आहे. मला काय पूर्ण करायचं आहे? बापाने ज्या गोष्टी सिद्धीस आणायला मला पाठवून दिले ते मला पूर्ण करायचे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. क्रूसावरच्या मरणाच्या वेळी येशूने जाहीर केलं ते पूर्ण झालं. हालेलुया. तर पूर्ण झालं तर पुढे काही आहे? हालेलुया. पूर्ण झालेल्या प्रभूने जाहीर केला. काय जाहीर केला? स्वर्गामध्ये आणि पृथ्वीमध्ये सर्व अधिकार मला देण्यात आले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो आपल्यावर सर्व अधिकार कोणाचा आहे? प्रभू येशूचा आहे. हालेलुया. काही लोक हे सर्व अधिकार जे देवाने दिलेला आहे ते जाऊन गमावून बसतात. प्रभूचा स्वाधीन न राहता जरी प्रभूने आपल्याला मोकळा केलेला आहे तरी काही लोक ज्यांच्याकडे जायचं नाही, तिथे संपर्कात राहायची गरज नाही, तिकडे जाऊन स्वतःला जाऊन विकून पाहतात. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. ज्या ठिकाणी पाऊल ठेवणे गरजेचे नाही तिकडे पाऊल नाही ठेवायचं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला आश्रमामध्ये भरपूर तरुण मुलं येतात. आम्हाला आश्रमात त्यांचा जीव आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इथे तरुण मुलं आम्हाला आश्रमामध्ये येत आहे. आमच्या बरोबर एकदम चांगला होऊन राहतात. हालेलुया. त्यातील एक मुलगा काउन्सिलिंगला वगैरे येताना माझ्याकडे पढाई मागण्यासाठी काहीतरी बोलत बसायचा. हालेलुया. त्यातील एका पोराने मला सांगितलं, फादर मी दारूला खात नाही राहणार, तुमच्या शपथ. हालेलुया. फादर दारूला खात नाही राहणार. हालेलुया. बोलताना तो सरळ बोलतो, फादर मी बार मध्ये जातो, दुसऱ्यांना ओतून देतो, तरी मी नाही पिणार. हालेलुया. मी त्या पोराला वाचन काढून दाखवलं. त्या बॉटलकडे, त्या ग्लासकडे, त्या ओतण्यामध्ये सुद्धा बघत बसलं तर तू त्या गोष्टीचा अधीन होणार आणि एक दिवशी तूच पिणार. हे बायबल मध्ये लिहिलेलं आहे आणि तू त्या वाटतच आहे. प्रेज द लॉर्ड. तरी पण रिपीट करून घरी गेला. पुढच्या वेळी येताना परत मला यायचं बोल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. प्रियानो दुर्दैवाने हा मुलगा भरपूर आशीर्वाद होते ते सगळे नंतर गमावून बसले. हा स्वतः या सर्व गोष्टीच्या आधारे गेला. हालेलुया. मला असं बोलायचं आहे, हा मुलगा देवाचा मुलगा होता, देवाच्या आशीर्वादातील मुलगा होता. हालेलुया. कोणी एका दिवसामध्ये शैतानाचा गुलाम होत नाही. शैतान कोणालाही कळू न देता हळूहळू, जसे सरकारने आज सकाळी क्लासमध्ये बोलले, हळूहळू कोणालाही न कळवता आपल्या कब्जा करून आपल्या पायाखाली ठेवतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आपल्याला पण कळणार नाही. हालेलुया.
प्रभूने आज आपल्याला दिलेले पहिले संदेश आहे, बी इन द लाईट. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जीवनामध्ये कुठेतरी प्रकाश कमी पडायला लागले तर लगेच प्रकाशाचा शोध लावायचा, प्रकाश शोधायचं. प्रकाश मी कुठे गमावलं, कधी गमावलं. हालेलुया. विचार करायचं. हालेलुया. परत तिकडे पोहोचायचं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जेव्हा तुम्ही अडचणीत आहे, जेव्हा तुम्हाला कळते मी काहीतरी गमावून बसलेलं आहे, हालेलुया, तेव्हा जाहीर करण्यासाठी देवा दिलेले एक सुंदर वचन आहे, स्वर्गामध्ये आणि पृथ्वीमध्ये असलेल्या सर्व अधिकार मला देण्यात आलेला आहे. हालेलुया. हालेलुया. स्वर्गामध्ये जे अधिकार आहे ते माझ्या हातात आहे. पृथ्वीमध्ये सगळे जे अधिकार आहेत ते माझ्या हातात आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हे मला देण्यात आलेला आहे. हालेलुया. पुढे प्रभूने बोलले, मी तुम्हाला पाठवत आहे, अधिकार देऊन पाठवत आहे. हालेलुया. म्हणजे हे सगळे अधिकार आज ख्रिस्त मंडळीमध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कुठेतरी एखादे गडबड वाटलं तर एका फादरांच्याकडे जायचं. फादर ख्रिस्त मंडळीच्या रिप्रेझेंटेटिव्ह आहे, येशू ख्रिस्ताने नेमलेला आहे. हालेलुया. फादरांच्याकडे जाऊन फादरला सांगायचं, फादर काहीतरी गडबड चालू आहे. हालेलुया. एक आशीर्वाद आहे. परमपवित्र संस्काराला हालेलुया. हालेलुया. जेव्हा तुम्ही एक आशीर्वाद घेणार, हालेलुया, तुम्हाला कळणार तुम्हाला सुटका मिळाली. परम पवित्र संस्काराला हालेलुया. धन्यवाद येशू. प्रिया, पूर्ण अधिकार माझ्यावर माझ्या देवाचा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला आकर्षून घ्यायला, तुमच्यावर जबरदस्ती करणारे एखादी गोष्ट जेव्हा समोर येणार आहे, उभं राहा, जाहीर करा, माझ्यावर सर्व अधिकार माझ्या देवाचा आहे. देवाला बरोबर. हालेलुया. तुम्हाला कब्जा करायला येणारा जो शैतानिक शक्ती आहे तो घाबरणार. प्रेज द लॉर्ड. एकदा बोलून झालं नाही तर वारंवार बोलायचं, माझ्यावर सर्व अधिकार माझ्या देवाचा आहे, येशू ख्रिस्ताचा आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्वतःबद्दल बोला, तसाच प्रकारे तुमच्या कुटुंबामध्ये एखाद्या मेंबर असेल, एखाद्या सदस्य असेल कुटुंबातील, त्या अडचणीमध्ये आहे, जे बंधनामध्ये आहे, त्यांचा त्याला कळत नसेल. हालेलुया. एखादी अडचणीमध्ये जर सापडलेला असेल तर हालेलुया, त्या आत्म्याला वाचवण्याची जबाबदारी आपल्याला आहे. त्या व्यक्तीच्या वतीने तुम्ही वारंवार बोला, स्वर्ग आणि पृथ्वीमध्ये असलेले सर्व अधिकार येशूला देण्यात आलेला आहे. स्वर्ग आणि पृथ्वीमध्ये असलेले सर्व अधिकार येशूला देण्यात आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण त्या येशूच्या अधिकाराच्या अधीन जात आहे, तेव्हा आपल्याला सुटका भेटणार. प्रेज द लॉर्ड. येशूचे नाजर आपल्याकडे आहे, प्रत्येकाच्याकडे आहे. हालेलुया. मी एक दिवशी गाडी चालवत एका ठिकाणी जात आहे. मला ऑलरेडी मी उशीर झालेला आहे त्या ठिकाणी पोहोचायला. तरी देवाने मला एक संदेश दिला, पटकन
मग चर्चमध्ये जाऊ नये. त्या चर्चमध्ये सणाचा दिवस आहे. काहीतरी मोठा कार्यक्रम तिकडे चालू आहे. हालेलुया. मी त्या ठिकाणी पोहोचलो. मी तिकडे जाऊन मी तिकडे मोठा फादरना तिकडे जे पारिश्रिष्ट आहे फादरने भेटलो. मी फादरना सांगितलं, फादर मी रस्त्यावर जात होतो तर येशू मला सांगत आहे अर्जंट एकदा जाऊन. हालेलुया. फादरने मला बोलले, फादर बघा देवाला माझ्या काळजी आहे म्हणून तुम्हाला पाठवून दिलं. कुंसाराच्या सांगितलं फादर बघ आलं नाही. हालेलुया. मी सांगितलं फादर मी बसणार नाही कारण मी ऑलरेडी लेट झालेलं आहे, मला तिकडे जायचं आहे. हालेलुया. तरी फादरने मला सांगितलं तू लक्ष दे. हालेलुया. फादरने मला सांग एक काम कर, एका माणसाचं तरी कुंसार आहे. हालेलुया. आता उशीर झालेला आहे तरी मी जाऊन तिथे जाऊन बसलो. हालेलुया. एक मुलगा माझ्याकडे आला. त्यांनी मला सांगितलं फादर ही जागा सोडून दुसऱ्या कुठल्याही एक जागा आज मला जायला नाही म्हणून मी इकडे आलो. त्यांनी सांगितलं फादर मी एक डॉक्टर आहे. मी एका मुलीवर प्रेम करतो. ती मुलगी फादर आमच्याकडून जागृत आहे. आणि फादर आज या संध्याकाळी तिचा लग्न झालेलं आहे. आता तिच्या लग्नाचा रिसेप्शन चालू आहे तिकडे. मला असं वाटलं की फक्त इकडे यावं, इथे येऊन थोडी प्रार्थना करावी कारण ती मुलगी इथे प्रार्थनेला येत होती. इथे येऊन थोडी प्रार्थना करावी, मग मी घरी जाणार आणि मी माझं आयुष्य संपवणार. त्याचा अगोदर एका फादरांच्याकडून एका आशीर्वाद घेण्यासाठी मी आलो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग मला कळालं रस्त्यावरून गेलेला मला देवानी का जबरदस्त केलं आणि का मला या ठिकाणी पोहोचवलं. हालेलुया. कारण हा जो विधू आहे त्याच्या आत्म्याकडे देवाची नजर आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या मुलाला योग्य मार्गदर्शन देऊन पुढचा काही मार्ग त्याला दाखवून देऊन. हालेलुया. मी फादरला बाई बोलून पुढच्या रिट्रीटच्या ठिकाणीकडे मी पळालो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो स्वर्गामध्ये पृथ्वीमध्ये सर्व अधिकार कोणाकडे आहे? येशूकडे आहे. पृथ्वीमध्ये सर्वांच्यावर हे अधिकार आहे. पोटामध्ये त्रास होत आहे. पोटामध्ये त्रास होत आहे. हालेलुया. सारखा कर्तव्य होत आहे. कुठेतरी प्रवास करायच्या गोष्टीवर मनात आला तर लगेच जुलाब चालू होत आहे. हालेलुया. टेन्शनमुळे असलेले अनेक त्रास येत आहे. हालेलुया. अशा अनेक लोकांना आत्ता पवित्र आत्मा 100% बरे करून तुम्हाला पाठवून द्यायला. तुमच्या पोटाच्या संबंधात जे सिस्टम आहे, प्रेज द लॉर्ड, स्ट्रेस, टेन्शन, हालेलुया, राग, वायू, मत्सर, हालेलुया, हे सर्व सिस्टम बिघडून टाकणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.
तुमच्यामध्ये काही लोकांना हे सिस्टम बिघडण्याचा प्रॉब्लेम आहे, म्हणून प्रवासाचा विचार येता येता जुलाब चालू होत आहे. काही चुकीच्या कार्यामुळे नाही, एकच खोलीमध्ये झोपल्यामुळे नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, धन्यवाद येशू, हालेलुया. सायकोलॉजी मध्ये सांगतात की 54% माणसांचा आजार इमोशनल प्रॉब्लेम मुळे आहे. कशामुळे आहे? इमोशनल, भावनिक गोष्ट आहे ती. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. म्हणून हे भावनावर आपलं कंट्रोल मध्ये ठेवणं गरजेचं आहे. हालेलुया, हालेलुया, धन्यवाद येशू. तुमच्यामध्ये कोणाला तरी हाताचा जे जॉईंट आहे तिथून कालचा जो भाग आहे इथे जरा कमजोरपणा सारखा कधी होत आहे, असं कोणाही इकडे. हालेलुया, हालेलुया. तुम्ही जेवढ्या लोकांनी हात वर केला, विश्वास ठेवा, हे त्रास आता क्लिअर झाले. बघा आता शक्य आले का? बघा शक्य आलं तर धन्यवाद येशू. तुमच्यामध्ये काही लोकांचा मोठा शक्ती देवता वाढवून देत आहे. शक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.